आता हा व्ही स्क्वेअर घ्या आणि या फॉर्म्युल्यात टाका कायनेटिक एनर्जीच्या, मग काय भेटेल एम, आणि ही टर्म जशी तशी इथं समोर भेटेल. त्या व्ही स्क्वेअरच्या जागी काय टाकणार, ए स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर कॉस स्क्वेअर ओमेगा टी प्लस फाय. समजलं का? हो सर. ही टर्म तुम्हाला इथं खाली पाहायला भेटेल, ही टर्म खाली पाहायला भेटेल, ही आहे दिसते 1/2 एम ए स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर कॉस स्क्वेअर ओमेगा टी प्लस फाय. कुठून आली ती? वेलॉसिटीच्या फॉर्म्युल्यावरून टाकले दिसते. ओके, का असं ह्या फॉर्म्युला घेतला? कारण आपल्याला टाइम पाहिजे, मग टाइमचं वेलॉसिटी त्या फॉर्म्युल्यामध्ये म्हणून ते घेतलं. त्याचा डिस्प्लेसमेंट पाहिजे होतं म्हणून तो फॉर्म्युला घेतला. असं डिस्प्लेसमेंट टाइम अनुसार दोन वेगवेगळे फॉर्म्युले तयार. मग आता इथपर्यंत आलात तुम्ही की आता याला पहा, याला परत ते तुम्हाला माहिती आहे ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू के बाय एम असतो, बरोबर? याच्यामध्ये मला या दोघांच्या प्रोडक्टला मी असं करू शकतो का? त्यांचा प्रोडक्ट म्हणजे के असतो, तो हो असतो की नाही, हा एम पे. हा, या दोघांच्या जागी मी के टाकून देईन. बाकी ऍज इट इज हा के आहे इथं आला. बाकी हा ए स्क्वेअर आहे पहा तुमचा, हा ए स्क्वेअर तुम्हाला इथं पाहायला भेटतोय. हा ए स्क्वेअर ऍज इट इज, हा कॉस स्क्वेअर ओमेगा टी थिटा ऍज इट इज. गेट आउट. सोपं डेरिव्हेशन कॉन्सेप्ट. हे झालं तुमच्या कायनेटिक एनर्जीचा दुसरा फॉर्म्युला. आता कायनेटिक एनर्जीचे ऍक्च्युअली दोन फॉर्म्युले भेटले, जसे वेलॉसिटीचे कायनेटिक एनर्जी आहे हे पहा, हा पण कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला आहे, पेपरला काम येतात. आणि हा पण कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला आहे इन द फॉर्म ऑफ टाइम. दोघेही कायनेटिक एनर्जी फॉर्म्युला के ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर डिस्प्लेसमेंटच्या फॉर्म मधला फॉर्म्युला आहे, आणि टाइमच्या फॉर्म मध्ये 1/2 के ए स्क्वेअर कॉस स्क्वेअर ओमेगा टी प्लस फाय हा टाइमच्या फॉर्म मध्ये असलेला फॉर्म्युला. दोघं फॉर्म्युला पाठ करून घ्या. डेरिव्हेशन तर लक्षात पाहिजे, पण पाठ करून घ्या फॉर्म्युला डायरेक्ट. 1/2 के ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर आणि 1/2 के ए स्क्वेअर ओमेगा एनर्जीचे फॉर्म्युला. आता विथ अ टाइम. आता याच्यामध्ये साधी की कायनेटिक एनर्जी हे जवळपास कशावर डिपेंड आहे, हे जर व्हॅरी होत राहिला तर सगळ्या गोष्टी व्हॅरी होत राहतात. समजलं? असेल. आता याच्या आता इथं हे डेरिव्हेशनचा फर्स्ट पार्ट संपतो. इथून पोटेन्शियल एनर्जी काढायचं. आता कायनेटिक एनर्जीचे दोघंही फॉर्म्युले आपल्याला भेटले. आता आपण पोटेन्शियल एनर्जीकडे आपला मोर्चा वळवू. पोटेन्शियल एनर्जी हे तुमच्या रिस्ट, कारण त्याच्यामध्ये जो आता स्प्रिंग असेल तर स्प्रिंग मध्ये जो रिस्टोरिंग फोर्स असतो त्याच्यामुळे पोटेन्शियल एनर्जी डेव्हलप होत असते, तर त्याच्यामुळे थांबत असतो. मग तुमची पोटेन्शियल एनर्जी एक कोणाच्या फॉर्म मध्ये होते, तर तुमच्या वर्कच्या फॉर्म मध्ये तुमच्याकडे स्टोअर असतो. म्हणजे जेवढं वर्क करू शकतो तेवढी तुमच्याकडे पोटेन्शियल एनर्जी असते. आता हे का म्हणतो मी असं, कारण साधी गोष्ट हे बघा, तुम्ही कुठल्याही गोष्टीला एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी मूव्ह करताय किंवा मूव्ह होते ती गोष्ट, ओके, अशी मूव्ह व्हायला लागली, याचा अर्थ त्याच्यामध्ये सुरुवातीला जी एनर्जी होती म्हणजे इनिशियल एनर्जी असेल, जेवढी असेल तेवढीच एनर्जी तो बाहेर नंतर डिलिव्हर केली की नाही, कारण एनर्जी होती. हा कोणाचा लॉ आहे? लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. एनर्जी कॅनॉट बी क्रिएटेड, कॅनॉट. सो एका फॉर्म मध्ये एनर्जी होती जी होती पोटेन्शियल एनर्जीच्या फॉर्म मध्ये, म्हणजे थांबलेली एनर्जी, स्टॉप झालेली एनर्जी. ती एनर्जी येणार आहे आणि तीच एनर्जी पुढे कॅरी होणार आहे. सो जेवढं काही तुमचं वर्क डन होतंय, जेवढं काही तुमचं वर्क डन होणार आहे, तेवढे वर्कला लागलेली जेवढी काही एनर्जी असेल तेवढी ऑलरेडी त्याच्यामध्ये होती, असा त्याचा अर्थ आहे. बरोबर की नाही? समजलं? हा, मग हे सुरुवाती जेवढं तुमचं वर्क होईल, वर्कला मी तुम्हाला काय फरक सांगितला होता, काय डिफरन्स असतो, डिफरन्स बिटवीन वर्क एनर्जी. आता हे चौथ्या का पाचव्यांदा जातोय, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन वर्क अँड एनर्जी?
तर कॅपॅसिटी टू डू वर्क इज कॉल्ड एनर्जी. म्हणजे वर्क एनर्जी. हा, करण्यासाठी लागण्यासाठी जी कॅपॅसिटी असते ती. वर्क करण्यासाठी लागणारी म्हणजे वर्क किती होऊ शकतं याच्या कॅपॅसिटीला आपण एनर्जी म्हणतो. इनडायरेक्टली वर्क आणि एनर्जी जवळपास 99% सेम आहेत. फक्त एनर्जी हे वर्क होण्यासाठीची कॅपॅसिटी असते. किती वर्क होऊ शकतं, कॅपॅसिटी किती त्याची, तेवढ्याला आपण एनर्जी म्हणतो. सो इनडायरेक्टली फिजिक्स मध्ये जेव्हा मी तुम्हाला म्हणेल एनर्जी काढा, तेव्हा डायरेक्टली तुम्ही वर्क डनच काढतात. वर्क डन म्हणजेच एनर्जी असते, कारण जेवढं वर्क होणार तेवढीच त्याची कॅपॅसिटी असते. समजलं का? जेवढं वर्क तो करू शकतो तेवढी त्याची कॅपॅसिटी आहे ना. तो दोघांमध्ये जास्त डिफरन्स नाहीये, फक्त कॉन्सेप्च्युअल डिफरन्स आहे. वर्क हे ऍक्च्युली होत असतं आणि त्याची होण्याची कॅपॅसिटीला आपण एनर्जी म्हणतो. मग फिजिक्स मध्ये जेव्हा मी तुम्हाला म्हणतो की एनर्जी फाइंड करा, तर इनडायरेक्टली तुम्हाला काय फाइंड करायचंय? काय फाइंड करायचंय? वर्क. वर्कच फाइंड करायचे. हा, समजलं का? त्याची कॅपॅसिटी म्हणजे वर्कच फाइंड करायचे. जेवढा तो वर्क करेल तेवढी त्याची कॅपॅसिटी असते. संपला विषय. सो या ठिकाणी जर मला पोटेन्शियल एनर्जी काढायची असेल तर मला त्याचं वर्क काढायचं, कारण त्याच्यामध्ये जेवढी पोटेन्शियल एनर्जी असेल तेवढंच तो वर्क करणार अकॉर्डिंग टू लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. त्या हिशोबाने तो जेवढं वर्क करेल तेवढी त्याची एनर्जी असते. बरोबर? सो आता मी पुढे जातो पहा. तर माझ्या याच्यामध्ये हा जो रिस्टोरिंग फोर्स असतो, आपण जो स्प्रिंग मध्ये वापरायचो पहा, तो स्प्रिंग वगैरे जो असतो त्यानंतर तुम्ही कॉम्प्रेस केला तर तो एक रिस्टोरिंग फोर्स लावायचा पहा तुम्हाला बॅकवर्ड साईड. रिस्टोरिंग फोर्सला आपण म्हणायचो मायनस के एक्स. मी तुम्हाला सांगितलं होतं पहा, माहिती नाही हे? हो. एका स्प्रिंगला तुम्ही जर कॉम्प्रेस केला, म्हणजे हा एवढा स्प्रिंग होता असा, त्याला तुम्ही कॉम्प्रेस करताय इथपर्यंत कॉम्प्रेस केला तुम्ही त्याला, टाकलाय बरोबर, म्हणजे एवढं डिस्प्लेसमेंट झालं की नाही त्याचं. हा फोर्स लावल्यामुळे, हे जे फोर्स लावल्यामुळे झालंय तर फोर्स तयार झालेला असतो, म्हणजे जो स्टोअर झालेला असतो फोर्स, कारण तुम्ही त्याला फोर्स स्टोअर झाला. आता तुम्ही जसं याला रिलीज करणार तसं तो खालनं इकडनं फोर्स, त्याला रिस्टोरिंग फोर्स म्हणतो आपण. समज, तो रिस्टोरिंग फोर्स बॅकवर्ड डायरेक्शनला लागतो तुम्ही लावलेला, आणि तो रिस्टोरिंग फोर्स असतो F इक्वल टू मायनस के, कारण सुरुवातीला तुमचं डिस्प्लेसमेंट या बाजूला झालं होतं, पण हा रिस्टोरिंग फोर्स डिस्प्लेसमेंट या बाजूला करवतो डायरेक्शन येते की त्याचा जेवढा तुम्ही त्याला मध्ये दाबणार तेवढाच तो बाहेर फेकतो. समजलं? हे आठवलं का? झालेलं आहे पहिल्या पार्ट मध्ये. तुम्हाला फॉर्म्युला माहिती असेल, वर्क डनचा फॉर्म्युला काय असतो? वर्कचा फॉर्म्युला काय? फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. म्हणजे असतं फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. आता विषय असा इथं की तुमचा फोर्स कोणता लागतोय? रिस्टोरिंग फोर्स लागतोय, म्हणजे F. ओके, मी तुम्हाला सांगितलं होतं पहा, तो M त्याचं कारण आहे ते. तो म्हणतोय की तुम्ही dx परफॉर्म करताय या ऑब्जेक्ट मध्ये, करताय ते अगेन्स्ट आहे कोणाच्या? फोर्सच्या, रिस्टोरिंग फोर्सच्या. म्हणून जसं की इथं पहा, हे जे डिस्प्लेसमेंट हा परफॉर्म करतोय हे या बाजूला करतोय, ओके, आणि हे या बाजूला करतोय. M to N जायचंय पण हा O to P चाललाय, म्हणजे हे मायनस dx कन्सिडर केलं जाईल. आणि रिस्टोरिंग फोर्स जर असेल याच्यामध्ये, रिस्टोरिंग फोर्स तो पण याच्यात निगेटिव्हच जाईल, म्हणजे तो पण मायनस के एक्सच लावेल. सो तुम्हाला वर्क डन फॉर्म्युला, तुमचं झालेलं डिस्प्लेसमेंट निगेटिव्ह होतं कारण ऑपोजिट डायरेक्शनला होतं, आणि जो रिस्टोरिंग फोर्स असतो तो पण निगेटिव्हच असतो. सो दोघांचं निगेटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह होतं. हा के एक्स डीएक्स असं होतं तिथं बस. हा लक्षात, हा के मायनस के एक्स कुठून आला? हा या एफचा फॉर्म्युला आहे रिस्टोरिंग फोर्स हा मायनस के एक्स एवढा असतो. क्लिअर? के म्हणजे स्प्रिंग कॉन्स्टंट, एक्स म्हणजे निगेटिव्ह डिस्प्लेसमेंट, ऑपोजिट डायरेक्शनला असतं म्हणून तो रिस्टोरिंग फोर्स आहे म्हणून. आणि त्याने परफॉर्म केलेलं डिस्प्लेसमेंट मायनस डीएक्स होता.
सो दोघांचा प्रोडक्ट केल्यानंतर आपल्याला वर्क भेटला पाहिजे. सो वर्कचा फॉर्म्युला आपल्याला भेटला किती kx dx. इथपर्यंत काही प्रश्न कोणाला? सोपं आहे. नाही. ओके, आता मला सांगा, हे होते तुम्ही काय कन्सिडर केलं होतं, एक छोटासा डिस्प्लेसमेंट पकडलं होतं तुम्ही म्हटलं होतं इन्फायनिटेसिमली स्मॉल डेसिमल dx आपण कन्सिडर करू फोर्सेस. रिस्टोरिंग फोर्सच्या अगेन्स्ट आपण एक स्मॉलेस्ट डिस्प्लेसमेंट तुम्ही कन्सिडर केलेलं असतं. आपण होल बॉडीला हे डिस्प्लेसमेंट पूर्ण बॉडीवर मोशन कुठून कुठपर्यंत परफॉर्म पी पॉइंट मोशन ओ पासून इथून इथपर्यंत जायचंय आणि तुम्ही खूप पार्ट कनेक्ट केल्यानंतरच ते तयार होईल ना मोशन. अशा छोट्याशा मोशनला अप्लाय करायचं असेल तर आपण काय अप्लाय करतो? इंटिग्रेशन. म्हणजे छोट्या सिस्टीमला मोठ्या म्हणजे छोट्याशा पार्ट लार्ज स्केलवर तर आपण कशाचा यूज करतो? आपल्याला इंटिग्रेट करावं लागतं. कुठल्या पॉइंट पासून कुठल्या पॉइंट पर्यंत? ओ पासून पी पर्यंत झाली. समजलं का? मग आता याच्यामध्ये हा जो छोटासा पार्टिकल होता तो तुम्ही डीएक्स कन्सिडर केला होता छोट्याशा याला, आणि पूर्ण डिस्प्लेसमेंट आपलं किती राहील? एक्स. कारण ओ पासून बी पर्यंत पूर्ण एक्स गेला पाहिजे तो, आणि आपण छोट्याशा याला डीएक्स कन्सिडर केला, डेरिव्हेटिव्ह घेतला छोटासा. सो आता या छोट्याशा याचं इंटिग्रेशन केलं की आपल्याला पूर्ण कम्प्लीट एक्स भेटते नाही. समजलं का? हो. मग आता याचं इंटिग्रेट करा म्हणजे तुम्हाला ओ टू पी पर्शन भेटते. इंटिग्रेट करू म्हणजे सो इंटिग्रेशनचा हाच फायदा असतो, छोट्याशा पीसला मोठा करणं. सो टोटल वर्क जर आपल्याला काढायचं झालं, पार्टिकल परफॉर्मिंग डिस्प्लेसमेंट फ्रॉम ओ टू पी इन अ सिंपल हार्मोनिक मोशन, देन वी विल गेट W इज इक्वल टू म्हणजे टोटल वर्क डन इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ कुठल्या पॉईंट पासून 0 पासून x डिस्प्लेसमेंट पर्यंत परफॉर्म करायचे आपल्याला. म्हणजे सुरुवातीला डिस्प्लेसमेंट ओ पॉईंटला 0 डिस्प्लेसमेंट असेल त्याचं नंबर लाईन आठवते अशी नंबर लाईन होती. इथं ओ पॉईंट होता, इथं पी पॉईंट होता, इथं यम होता आणि इथं यन होता. ओके, या ओ पॉईंट पासून 0 डिस्प्लेसमेंट होतं, इथून इथपर्यंत डिस्प्लेसमेंट एक्स झालंय. बरोबर, म्हणजे हा 0 पासून एक्स पर्यंत डिस्प्लेसमेंट परफॉर्म करतो. समजलं? हो. समजलं का? हा, मग याची रेंज कशी राहील याला म्हणतात डेफिनेट इंटिग्रेशन. हे तुम्हाला शिकायचं अजून, त्याच्यामुळे अडचण येईल, घाबरू नका, होईल तेव्हा समजेल. सो इंटिग्रेशन कुठून कुठपर्यंत? 0 पासून टोटल मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट एक्स पर्यंत. ओके, सो आता याला चेंज इन वर्क डनचा फॉर्म्युला तुम्ही आताच काढला होता, kx dx. हा kx dx येणार. आता याच्यामध्ये इंटिग्रेशनचा रूल आहे. इंटिग्रेशन समजलं नाही तर टेन्शन घेऊ नका, जेव्हा 12 संपेल तेव्हा तुम्हाला येईल ही गोष्ट. फक्त आता टेम्पररी सांगतोय तुम्हाला. तर या kx dx इंटिग्रेशन जे असतं, या kx चं इंटिग्रेशन असतं kx²/2. त्याचं असं आहे की जसं डेरिव्हेटिव्ह असतो पहा, जसं डेरिव्हेटिव्ह असतो तसं इंटिग्रेशन पण असतं. आता इंटिग्रेशनचा एक छोटासा रूल सांगतो, म्हणजे जो इथे लागला येतो. जर इंटिग्रेशन घ्यायचं असेल आपला की एक्सचं एक कॉन्स्टंट नंबर आहे, डेरिव्हेटिव्ह मध्ये घेतो आपण. असं 2x चा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा असेल तर हा 2 बाहेर घेऊन टाकतो आणि इंटिग्रेशन फक्त x चं घेतो, असं डेरिव्हेटिव्ह. तर तसं इथं पण आहे, इंटिग्रेशन ऑफ kx आहे, k हा कॉन्स्टंट आहे, त्याला आपण इंटिग्रेशन घेणार आणि फक्त x चं इंटिग्रेशन घेणार. ओके, 0 to x. आता याच्यामध्ये कसं असतं, x चं जे इंटिग्रेशन असतं तो रूल जरा उलटा असतो, x⁻1 असते. बरोबर, x⁻1 चा फॉर्म्युला आहे x⁻n चा जो फॉर्म्युला इंटिग्रेशन मध्ये, इंटिग्रेशन ऑफ x⁻n, तो फॉर्म्युला आहे x⁻n+1/2 म्हणजे 1n+1. समजलं? तर त्या ठिकाणी n ची व्हॅल्यू किती आहे? 1. त्या हिशोबाने काय झालं पाहिजे, k इंटिग्रेशन ऑफ काय होईल x⁻1+1. समजलं? हो. याची व्हॅल्यू 1 आहे. झाला त्यांनी लोअर लिमिट द्यावं लागते त्याला, म्हणजे एक्स अपर लिमिट होता आणि खालचं लोअर इंटिग्रलचा पार्ट आहे, तो समजेल तुम्हाला पुढे, आणि चॅप्टर समजेल. आता के बाहेर राहिला, हे x⁻2 काय होईल इथं, x⁻1+1+1 2 झाला, आणि हा वरती x खाली 0. ओके,
याला कसं सॉल्व्ह करतात, हे डिफिनाइट इंटिग्रलचा पार्ट आहे हा. आता याला लिमिट टाकायचं, याला वरच्याला अप्पर लिमिट म्हणतात आणि याला लोअर लिमिट म्हणतात. या एक्सच्या ठिकाणी एकदा वर लिमिट टाकायचं आणि एकदा लोअर लिमिट टाकायचं. पहिल्यांदा अप्पर लिमिट मग लोअर लिमिट आणि दोघांच्या मध्ये मायनस, असं ते स्ट्रक्चर असतं. म्हणजे एक्सच्या एक्सच राहील कारण तो एक्स स्क्वेअर अपॉन 2 राहील समजा, मायनस हे लोअर लिमिट की 0चा स्क्वेअर अपॉन 2. समजलं, एक्सच्या ठिकाणी 0 टाकला आणि एक्सच्या ठिकाणी दोघांचे मायनस. सो त्या हिशोबाने 2 म्हणजे 0 होऊन जाईल, हे 0 इंटू हे 0 म्हणजे हे 0 म्हणजे सगळं 0. बरोबर, म्हणजे फक्त एवढंच उरलं की नाही. हो. के 1/2 ते खालचे आणि एक्स. हो. आता याच्या मागे भरपूर मोठी पार्श्वभूमी आहे, ते तुम्हाला मूर्खपणाचं ठरेल ते, कारण आता मी सांगण्याचा प्रयत्न केला पण समजलं नसेल तुम्हाला. कारण इंटिग्रल डेफिनेट इंटिग्रल संपल्याशिवाय ते तुम्हाला समजणार नाही. काय अडचण नाही, एवढं सध्याला लक्षात राहू द्या, समजून जाईल तुम्हाला. फक्त एवढं लक्षात ठेवा वर्क कसं काढतं. फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट केला, रिस्टोरिंग फोर्स के एक्स होता, त्याचं इंटिग्रेशन घेतलं तर आपल्याला 1/2 के एक्स स्क्वेअर भेटतं. तर मी तुम्हाला सांगतो, जेवढं तुमचं वर्क असतं टोटल, काय सांगितलं होतं मी, जेवढं तुमचं वर्क असतं तेवढीच तुमची काय असते, काय असते, एनर्जी असते. त्यांची एनर्जी पोटेन्शियल एनर्जी, कारण ते वर्क आहे ते. सो तुमचं जेवढं वर्क असेल तेवढीच तुमची पोटेन्शियल एनर्जी असते. सो दिस शुड बी द EP of the particle performing simple animation at a displacement of x. ओके, सो यालाच तुमच्या पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला म्हणून घ्यायचा, कारण जेवढं वर्क तेवढीच पोटेन्शियल एनर्जी असते. सो ही EP चा फॉर्म्युला हा आला, दिसतोय हा इथं. डाऊट डाऊट नसेल, डेरिव्हेशन तुम्हाला समजणार नाही, स्टेप्स खूप जास्त आहेत. आता पण फॉर्म्युला परत घुसेल इथं. कुठला फॉर्म्युला तो आठवा तुम्ही, ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू के बाय एम होता, तो जगू देत नाही आपल्याला हा फॉर्म्युला नीट. मग आता याच्यामध्ये व्हॅल्यू काय येईल, आय एम जर इकडे गेली व्हॅल्यू आपल्याला भेटेल एम ओमेगा स्क्वेअर. सबस्टिट्यूट करा या फॉर्म्युल्यामध्ये, व्हॉट विल गेट, हियर 1/2 के च्या जागी एम ओमेगा स्क्वेअर आणि तो पुढे एक्स स्क्वेअर ऍज इट इज. ही टर्म पाहायला भेटेल पहा, दिसते का टर्म सारखी. हो. समजली का? हा, तर हे जे गोष्ट आहे ओमेगा स्क्वेअर बाय के एम, हा फॉर्म्युला आपल्याला नीट जगून येतात. हाच एक फॉर्म्युला आहे की जो तुम्हाला सर्वात जास्त जंबल करणार आणि खूप जास्त ट्रबल तुम्हाला क्रिएट करेल. त्याच्यामुळे याच्याकडे नीट लक्षात ठेवा आणि मी जेवढं सांगतो त्याच्याकडे फोकस करा. डेरिव्हेशन असंच लक्षात ठेवायचंय स्टेप बाय स्टेप, कोणानंतर काय करायचं, कोणात काय टाकायचं, कोणात कसं करायचं. आता परत याचं पण टाइम, आता हे झालं डिस्कशन मध्ये, आता याचा पण टायमाचा पण फॉर्म्युला कळावा लागेल की नाही. याचा टायमाचा काय विषय आहे, याच्या टायमाचा विषय असा आहे की आपल्याला पोटेन्शियल ठेवा, पोटेन्शियल एनर्जीला जर टायमात कॅल्क्युलेट करायचं झालं तर आपल्याला हे शिकलेलं मध्ये डिस्प्लेसमेंटला टाइम येते. डिस्प्लेसमेंटला इक्वेशन आहे x इज इक्वल टू a साइन ऑफ ओमेगा टी प्लस फाय. आठवा, पहिला बेसिक इक्वेशन डिस्प्लेसमेंट a साइन ऑफ ओमेगा टी प्लस फाय. इक्वेशन आहे बेसिक, सुरुवातीला आहे. ओके, सोपा. आता मी तुम्हाला सांगितलंय बा, मला मी हे जे काढलंय हा फॉर्म्युला,
हा पोटेन्शियल एनर्जीचे फॉर्म्युले आहेत, काही प्रॉब्लेम नाही याच्यामध्ये, पण हे इन अ फॉर्म ऑफ डिस्प्लेसमेंट आहे. आपण कायनेटिक एनर्जीचे पण दोन फॉर्म मध्ये फॉर्म्युला काढले होते, एक डिस्प्लेसमेंटच्या फॉर्म मध्ये, एक टाइमच्या फॉर्म मध्ये. पण कायनेटिक एनर्जी मध्ये फायदा काय व्हायचा की आपल्याला व्हेलॉसिटीचे दोन वेगवेगळ्या फॉर्म मध्ये फॉर्म्युले माहिती असल्या कारण आपण व्हेलॉसिटी एक टाइमच्या फॉर्म मध्ये आणि एक डिस्प्लेसमेंटच्या फॉर्म मध्ये सबस्टिट्यूट करून डायरेक्ट सॉल्व्ह करायचं. या ठिकाणी आपल्याला डिस्प्लेसमेंट टाकावं लागेल कारण आपल्याला डिस्प्लेसमेंटचा फॉर्म्युला टाइम मध्ये माहिती आहे. आपल्याला डिस्प्लेसमेंट काय असतं ए साइन ऑफ ओमेगा टी प्लस फाय, हा डिस्प्लेसमेंटचा फॉर्म्युला आहे वरती. सुरुवातीच्या केसमध्ये सर्वात पहिला फॉर्म्युला हा चुकून जातो. सिंपल हार्मोनिक मोशन मध्ये डिस्प्लेसमेंट काय असतं, ए साइन ऑफ ओमेगा टी प्लस फाय असतं. ओके, आता मला जर टाइम पिरियड मध्ये काढायचंय पोटेन्शियल एनर्जीचा, तर मी काय करेल, मी एकदम सोपं काम करेल, हाच फॉर्म्युला घेईल आणि याच फॉर्म्युल्यामध्ये ह्या एक्सच्या जागी हे टाकेल. समजलं का? समजलं का? ओके, सो या फॉर्म्युल्यामध्ये तुम्हाला एक्स स्क्वेअर लागतो, मग मी याचा एक्स स्क्वेअर काढून देतो. एक्स स्क्वेअर म्हणजे काय, इथं ए स्क्वेअर येणार, इथं पण साइन स्क्वेअर आणि इथं येणार ओमेगा टी प्लस फाय. ओके, हा एक्स स्क्वेअर घेऊन याच्यात टाका. तो टाकल्यानंतर तुम्हाला काय भेटेल पहा. तो काय होतो तो फॉर्म्युला, तो फॉर्म्युला होता 1/2 के एक्स स्क्वेअर. एक्स स्क्वेअर म्हणजे काय, हे एवढी टर्म, ते काय येईल ते पहा, ए स्क्वेअर साइन स्क्वेअर ओमेगा टी प्लस फाय. समजलं का? हो. आता ही टर्म तुम्हाला पाहायला भेटेल का, ही टर्म तुम्हाला इथे दिसते काय, जशी तशी आलेली, काय फरक दिसतोय का पहा बरं. हे मत आहे हो. हा, कारण तो टायमामध्ये काढायची होती म्हणून टायमात काढलं. आता यालाच थोडस मी रिअरेंज करतो. आता हे असं असं काढल्यानंतर आहेच आपल्याकडे शनी बसलेला तिकडे, काय आहे तो शनी, त्याचं नाव आहे ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू के बाय एम. तो घुसवायचा त्याच्यामध्ये, म्हणजे तुम्हाला के ची व्हॅल्यू भेटणार काय, एम ओमेगा स्क्वेअर. टाका इथं के ची जागी. समजलं का? काय भेटेल पहा, हा ए स्क्वेअर, इथं हे प्रिंट मिस्टेक झाली आहे, साइन पाहिजे, चेंज करून घ्या, साइन स्क्वेअर ओमेगा टी प्लस फाय असला पाहिजे. हा इथं ए स्क्वेअर, हा ए स्क्वेअर म्हणजे उरलेल्या टर्म सांगतोय तुम्हाला कुठं कुठं राहिल्या पहा. ही ऑलरेडीची टर्म आहे, वरची टर्म जशी तशी खाली आली पाहिजे. हा ए स्क्वेअर पण वरतून तसा खाली आलाय, पण त्या के च्या जागी एम ओमेगा स्क्वेअर होऊन गेलाय पहा, दिसतोय का, त्या के च्या जागी ही टर्म आली पाहिजे, एम ओमेगा स्क्वेअर. दिसतोय का या वरच्या के च्या जागी? समजलं? हो. हा, प्रिंट मिस्टेक सुद्धा तिथं, प्रिंट तुमचं नवीन बुक असल्यामुळे भरपूर प्रिंट मिस्टेक या चॅप्टर मध्ये तुम्हाला, भरपूर चॅप्टर मध्ये आहेत. इथं आहे आता ही साइन ओमेगा टी प्लस फाय असलं पाहिजे त्याचं. आता इकडे असे आपले दोन फॉर्म्युले निघले आहेत, एक डिस्प्लेसमेंटच्या फॉर्म मध्ये निघला, एक टाइमच्या फॉर्म मध्ये निघला. आता हा डिस्प्लेसमेंटच्या फॉर्म मध्ये लक्षात ठेवा, हा टाइमच्या फॉर्म मध्ये लक्षात ठेवा. दोघंही फॉर्म्युले तुम्हाला म्हणजे डिस्प्लेसमेंटच्या फॉर्म मध्ये लक्षात ठेवा, म्हणजे टाइम वगैरे सगळं काढता येतं आपल्याला. हा बेसिक फॉर्म्युला एकच लक्षात राहू द्या, याच्यामध्ये सगळं टाकता येतं. ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू के बाय एम ची व्हॅल्यू टाकली की सगळं सिम्प्लिफाय होतं, काय अडचण नाही. एक्स ची व्हॅल्यू टाकली की सगळं सिम्प्लिफाय होतं, काय अडचण नाही. एवढा स्टेप करून घ्यायच्या, एवढं समजा आपलं नॉलेज असतं. बाकी हा तुमचा रट्टा आहे, एवढा रट्टा मारा. 1/2 के एक्स स्क्वेअर म्हणजे पोटेन्शियल एनर्जी असते, एवढा रट्टा मारून ठेवा, बाकीचं काढता येतं. ओके, आता पुढे पहा. आता टोटल एनर्जी जर आपल्याला काढायची होती तर आपल्या दोघही एनर्जीची प्लस करावी लागेल आपल्याला. आपल्या दोनही एनर्जी तुमच्याकडे आहेत. आता टोटल एनर्जी ऑफ द पार्टिकल ऑफ सिंपल हार्मोनिक मोशन इज इक्वल टू द सम ऑफ द कायनेटिक एनर्जी and potential energy. So is equal to total energy is equal to kinetic energy plus potential energy ची हाफ करायचं, सम करायची, आपल्याला टोटल एनर्जी भेटते. ओके, इथपर्यंत काही डाऊट नसेल. आता आपण पहा, कायनेटिक एनर्जी पोटेन्शियल एनर्जीची प्लस करू, त्याने ओमेगाच्या फॉर्म्युल्याची प्लस केली. म्हणजे पहा, कायनेटिक एनर्जीचा हा एक फॉर्म्युला होता, पाठ होतोय का तुम्हाला? हा एक कायनेटिकचा फॉर्म्युला आहे जो तुम्ही पाठ करून घ्या, ओमेगाच्या फॉर्म मध्ये काढलेला.
ओके हा 1/2 m ओमेगा स्क्वेअर a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर बेसिक फॉर्म्युला होता एकदम. आणि याचा एक बेसिक फॉर्म्युला आहे पोटेन्शियल एनर्जीचा ओमेगाच्या फॉर्म मध्ये, तो हा 1/2 m ओमेगा स्क्वेअर x स्क्वेअर. समजलं? हे फॉर्म्युला घ्या आणि तो दोघांची काय करून टाका, ऍडिशन करून टाका. का? कारण एक कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला आहे आणि एक पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला आहे. दोघं ओमेगा स्क्वेअर आणि एक्सच्या फॉर्मॅटमध्ये आहे. आता याला सिम्प्लिफाय करा. आफ्टर सिम्प्लिफिकेशन what we get, so here 1/2 and 1/2 m ओमेगा स्क्वेअर कॉमन आहे, बाहेर कॉमन काढून घ्या. जे कॉमन आहे ते कॉमन काढा. आता काय काय कॉमन भेटेल तुम्हाला इकडे लक्ष द्या जरा इथं. अरे बा कॉमन पार्ट सांगतो. 1/2 m ओमेगा स्क्वेअर 1/2 m ओमेगा स्क्वेअर एवढा कॉमन पार्ट आहे. हा कॉमन पार्ट आपण बाहेर घेणार. सो इथं पहा 1/2 m ओमेगा स्क्वेअर कॉमन पार्ट बाहेर निघाला. ब्रॅकेट मध्ये काय उरेल? ब्रॅकेट मध्ये उरणार हीच टर्म आणि हीच टर्म, म्हणजे काय उरलं a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर प्लस x स्क्वेअर. समजलं? हा प्लस x स्क्वेअर मायनस x स्क्वेअर कॅन्सल. सो द रिमेनिंग टर्म इज 1/2 m ओमेगा स्क्वेअर a स्क्वेअर. दॅट्स इट. क्लियर? क्लियर? हो. ही टर्म इथं पाहायला भेटेल बघ तुम्हाला. दिसते E इज इक्वल टू 1/2 m ओमेगा स्क्वेअर a स्क्वेअर. ही आली का? कशी आली ते सांगतोय मी तुम्हाला शॉर्ट करून पडतात. आता इथपर्यंत आले तुम्ही. आता परत ते तो फॉर्म्युला आहेच तो ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू k बाय m. सो याच्यामध्ये तुम्हाला हा m ओमेगा स्क्वेअर दिसतोय. हा m इकडे घ्या. हा m ओमेगा स्क्वेअर ची व्हॅल्यू भेटते की m ओमेगा स्क्वेअर ची जागी k टाकू शकतो का मी? टाकू शकतो. व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा, तुम्हाला 1/k a स्क्वेअर भेटणार. क्लिअर? हो. क्लिअर? आता पुढे आता परत मला प्रश्न आहे की हे m v मॅक्स स्क्वेअर कसं काय येऊन गेला? ओके आता इथं थोडस अजून थोडस फिरवलंय. याला असं केलंय की v इज इक्वल टू आर ओमेगा असतं माहिती तुम्हाला. हो. हे सर्क्युलर मोशन मध्ये रिलेशन आहे आपलं पहा, कारण हे पेंडुलम मध्ये पण आहे ना. हो. याला सर्क्युलर मोशन पण परफॉर्म करतो. हा कुठली मोशन परफॉर्म करतोय? हे सर्क्युलर आहे ना. ही असं जाणं म्हणजे काय? सर्क्युलर मोशन आहे ती एक प्रकारची. सर्कल मारतो ना तो असं. हाफ सर्कल काय छोटा सर्कल तर मारतो, एक सर्क्युलर मोशनचा एक पार्ट आहे. सर्क्युलर मोशनचा सुद्धा फॉर्म्युला इथे चिपकू शकतो. v इज इक्वल टू आर ओमेगा. हा सर्क्युलर मोशन मधला बेसिक फंडामेंटल रिलेशन होतो. तुमचा फर्स्ट चॅप्टरचा पार्ट आहे. ते डाऊट त्याच्यामध्ये आठसे. ओके हो. आठवते ना? हो सर. हा आता नीट लक्षात घ्या. या ठिकाणी आर म्हणजे त्याची रेडियस असते आणि या ठिकाणी ह्या आर ला त्याचं डिस्प्लेसमेंट म्हणतात. तो जेवढं डिस्प्लेसमेंट जास्त परफॉर्म करेल तेवढं त्याचं रिलेशन असतं. म्हणजे आता या ठिकाणी हायेस्ट डिस्प्लेसमेंट काय परफॉर्म करतो? तो ए. म्हणजे अशा ठिकाणी इथं कोण लिहिलं जातं? ए. समजलं का? हायेस्ट डिस्प्लेसमेंट परफॉर्म करतो ए डिस्प्लेसमेंट मॅक्झिमम एवढं डिस्प्लेसमेंट. मग ए येतं ते, मग व्ही ए ओमेगा असं तयार होतं. मग व्ही मॅक्झिमम तयार होईल ना हा, कारण ए म्हणजे मॅक्झिमम अँप्लिट्यूड आहे, म्हणून व्ही मॅक्झिमम इज इक्वल टू ए ओमेगा. त्याच्यात ए म्हणजे मॅक्झिमम अँप्लिट्यूड असते. मॅक्झिमम असल्या कारणाने व्हेलॉसिटी सुद्धा मॅक्झिममच भेटणार. ए ओमेगा तयार झाला तर मग मला व्ही ए स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर तयार होईल की नाही? होईल की नाही? आणि हा ए इथं जरा नीट लक्ष द्या पहा. हे टर्म वाटत नाही का तुम्हाला याच्यासारखी आहे? ए स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. मग या ए स्क्वेअर ओमेगा स्क्वेअरच्या जागी व्ही मॅक्सचा स्क्वेअर लिहिलं तर काही बिघडेल का? नाही. मग ते मी टाकलं. मग हे पहा हा 1/2 m 1/2 ऍज इट इज आणि त्या ए स्क्वेअर ओमेगा स्क्वेअरच्या जागी व्ही मॅक्झिममचा स्क्वेअर लिहिला. समजलं? हो. हे खूप रिलेशन आहेत एकमेकांमध्ये घुसलेले, त्यामुळे टफ वाटतं चॅप्टर, पण घाबरून नका. फंडामेंटल क्लिअर असेल तर एकदम मोठे चॅप्टर आहे. पहिल्या याच्यामध्ये मी के
आपलं इथं मी व्ही इज इक्वल टू ते आर ओमेगाच्या याच्यामध्ये ते ओमेगा झाला तो फॉर्म्युला समजा मॅक्झिमम अँप्लिट्यूडचा, त्याच्यावरून त्याला घेतलं अँप्लिट्यूड घेतली म्हणून मॅक्झिमम केस. सो हे पण एक फॉर्म्युला इम्पॉर्टंट आहे, करून घ्या. हा इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे. ओके, याला वाटलं की हा बरोबर भेटतो ना आपण बरोबर भेटतो, त्याला काढता येतं आपल्याला. सो एनर्जीचा फॉर्म्युला रटून घ्या. आतापर्यंत तुम्हाला 3 फॉर्म्युला रटायला सांगितले. कुठले? पहिला फॉर्म्युला कायनेटिक एनर्जी, तो फॉर्म्युला होता 1/2 m ओमेगा स्क्वेअर इन ब्रॅकेट a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर, हा फॉर्म्युला. त्यानंतर तुम्हाला पाहिजे पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला, तो म्हणजे तुम्ही हा रटू शकतात किंवा तो kx वाला, पण हाच रटा 1/m, याच्यावरून तो तयार करता येतो, काही प्रश्न नाही, m ओमेगा स्क्वेअर x स्क्वेअर. आणि आता जो फॉर्म्युला सांगतोय रटायला तो हा आहे तिसरा फॉर्म्युला, टोटल एनर्जीचा फॉर्म्युला. टोटल एनर्जीचा फॉर्म्युला आहे, त्याला रटून घ्या 1/2 m ओमेगा स्क्वेअर e स्क्वेअर. समजलं? पोटेन्शियल एनर्जी आणि टोटल एनर्जीचा फॉर्म्युला असतो, फक्त फरक एवढा असतो की पोटेन्शियल एनर्जीच्या ठिकाणी हे x असतं, तर इथं मॅक्झिमम असतो ऑलवेज. क्लिअर? समजलं का? हो. एवढा फरक आहे त्याच्यामध्ये फॉर्म्युल्यामध्ये. एवढे 3 फॉर्म्युले तुम्ही रटले पाहिजे परीक्षेसाठी, म्हणजे कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी. आणि बाकी कन्व्हर्जन तुम्हाला जमलं पाहिजे. मी आता जसं कन्व्हर्जन तुम्हाला सांगतो तसं कन्व्हर्जन आपल्याला करता आलं. तर एवढे 3 फॉर्म्युले आपल्याला ऍक्च्युअली आहे. आता या 3 फॉर्म्युलांना पण ते इज्जत ठेवत नाही, यांना पण ते भरपूर चेंज करतात. तर कशी चेंज होतात? समजा मला इथं ओमेगा दिसतोय, आता ओमेगा आला ना की डोक्याला कटकटच आहे, कारण ओमेगा भरपूर ठिकाणी फिरतो. ओमेगाचं खूप जास्त टेन्शन असतं आपल्याला. आता कारण असं आहे की ओमेगाचे भरघोस फॉर्म्युले आपल्याला माहिती. अशा ओमेगाचे फॉर्म्युले मी तुम्हाला एकदा रिकॉल करतो, म्हणजे ते कसं लक्षात राहील. भरमसाठ ओमेगाचे फॉर्म्युले पाहिलेले आहेत आपण. सो ओमेगाचा बेसिक फॉर्म्युला असतो 2πn. ओमेगाचा दुसरा फॉर्म्युला आहे 2π/t. ओमेगाचे फॉर्म्युला आहे ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू, चॅप्टर मधला सर्वात महत्त्वाचा फॉर्म्युला हा. सो हे जे बरेच फॉर्म्युले आपल्याला ओमेगाच्या फॉर्मॅटमध्ये पाहायला भेटतात. क्योंकि हे 3 फॉर्म्युले सर्वात इम्पॉर्टंट फॉर्म्युले. बरोबर? हा पहिला जो फॉर्म्युला हा फ्रिक्वेन्सीचा, हा दुसरा फॉर्म्युला टाइम पिरियडच्या फॉर्मॅटमध्ये, तिसरा फॉर्म्युला फोर्स कॉन्स्टंटच्या फॉर्मॅटमध्ये. समजलं? हो. आता ओमेगा दिसला की डोक्याला येणारच, कारण तो कसाही विचारला जाऊ शकतो. फ्रिक्वेन्सी मध्ये कन्वर्ट करा, कोणी फोर्स कॉन्स्टंट दिली तर फोर्स कॉन्स्टंट. ऍज पर कंडिशन आपापल्या वेगवेगळ्या फॉर्म्युल्यांचं रिप्रेझेंटेशन होतं. मग आपण म्हणतो की डेरिव्हेशन वेगळंच विचारतात, काहीतरी वेगळं म्हणते काय, ते कंडिशन्स विचारतात. की समजा जर टोटल एनर्जी तुम्हाला विचारली फ्रिक्वेन्सीच्या फॉर्मॅटमध्ये, तर आपण काय करणार? आपण आता आपल्या एनर्जीचा फॉर्म्युलाच पाठ आहे. ओके, हे बघा 1/2 m ओमेगा स्क्वेअर a, ओमेगा स्क्वेअर ए, हा ए स्क्वेअर असतो, पाहून घ्या एकदा. 1/2 m ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर, बरोबर. सो 1/2 m ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर असतो, हा आपल्या टोटल. आता हे असं दुसऱ्या एनर्जीमध्ये पण होतं, फॉर्म्युल्यामध्ये पण होणार आणि पोटेन्शियल एनर्जीच्या फॉर्म्युल्यामध्ये पण होणार. आता आपण त्याचा विचार करणार नाही, आपण फक्त टोटल सध्याला. ओके, मग त्या हिशोबाने आता पुढे काय असेल? आता मला फ्रिक्वेन्सीच्या फॉर्मॅटमध्ये पाहिजे. कुठं? फ्रिक्वेन्सी फॉर्मॅटमध्ये पाहिजे, कम्पेअर होतो. आता विषय काय आहे, फ्रिक्वेन्सी म्हटलं म्हणजे तुमच्या डोक्यात ओमेगा शिवाय फ्रिक्वेन्सी नाही. ओमेगाचा फॉर्म्युला एन आठवतो. टाइम पिरियड म्हटलं तर फ्रिक्वेन्सी आठवली की ओमेगा आठवतो, म्हणजे टाइम π/t.
नसेल. हा ओमेगा घ्या आणि याच्यात टाका. हा ओमेगा घ्या, ओमेगा स्क्वेअरची व्हॅल्यू येणार 4 पाय स्क्वेअर अपॉन टी स्क्वेअर. हे डाऊट नसेल काय फरक पडेल मग 1/2 m ओमेगा स्क्वेअरच्या जागी 4 पाय स्क्वेअर एल स्क्वेअर आणि पुन्हा इकडे तो a ऍज इट इज त्याचा. समजलं का? हो. याच्यात कसं लिहिणार? टाइम पिरियडच्या फॉर्मॅट मध्ये तो लिहिणार 1/2 टाकायचा आता 4 पाय स्क्वेअर अपॉन, बरोबर ना, तो a स्क्वेअर त्याचा. आलं लक्षात? समजलं का? हॅलो, हो सर. समजलं हो. का? आता इथं विषय इतका महत्वाचा आहे. आता प्रश्न याच्यावर नाही विचार सोपं म्हणजे सोपं आहे, म्हणजे त्यांच्या हिशोबाने सोपं आहे ते एवढं सोपं असं छान ते असतं. तुम्हाला खाली प्रश्न विचारलेला असतो, टोटल एनर्जी इज directly proportional to n square, inversely proportional to n square of frequency, equivalent to cube of frequency, or directly proportional to फक्त frequency. त्याची याचा अर्थ काय? टोटल एनर्जी ही डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मास आहे, बरोबर. अजून डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ए स्क्वेअर मध्ये. समजलं? म्हणजे टोटल एनर्जी डायरेक्ट एन स्क्वेअर म्हणजे फ्रिक्वेन्सी स्क्वेअरच्या प्रपोर्शन मध्ये वाढली. नुसती फ्रिक्वेन्सी नाही, हा स्क्वेअरच्या प्रपोर्शन मध्ये तर टोटल एनर्जी वाढते. आणि एरिया स्क्वेअर एम्प्लिट्यूड स्क्वेअरच्या प्रपोर्शन मध्ये वाढली तर टोटल एनर्जी वाढते. आता समजलं कोणतं स्टेटमेंट करेक्ट आहे? बघ, टोटल एनर्जी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर प्रोपोर्शन ऑफ फ्रिक्वेन्सी. हियर स्क्वेअर ऑफ द फ्रिक्वेन्सी. एनी डाऊट? समजलं का? अरे समजलं का? हो. हा, हे डीपनेस आहे तेवढा चॅप्टर मध्ये ते घ्यावं लागतं मला, घाबरू नका. अभ्यास आता याच्यामध्ये डायरेक्टली प्रोपोर्शनल होणार आहे, मास न्यूमरेटर मध्ये आणि एरिया एम्प्लिट्यूड न्यूमरेटर मध्ये. म्हणजे मास व डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे आणि एम्प्लिट्यूड व डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. पण इंटरेस्टिंग गोष्ट कुठे आहे? इथे आहे, टोटल एनर्जी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू टाइम स्क्वेअर. समजलं का? ही इंटरेस्टिंग गोष्ट आहे सर्व. टोटल एनर्जी टाइमच्या स्क्वेअरच्या इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे आणि इथं टोटल एनर्जी फ्रिक्वेन्सीच्या स्क्वेअरच्या डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. समजलं? टोटल एनर्जी टाइमच्या स्क्वेअरच्या इनव्हर्सली प्रोपोर्शनल असते आणि टोटल एनर्जी फ्रिक्वेन्सीच्या डायरेक्टली प्रोपोर्शनल असते. समजलं? हो सर. स्क्रीनशॉट काढून घ्या, महत्वाचा डेटा आहे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम साठीचा. जातो पुढे. सो आज इथं ह्या सर्व ज्या केसेस असतात या संपल्या. ओके. आता याच्या पुढे ज्या स्पेशल केसेस आहेत ज्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये तुम्हाला जम्बलिंग करतील त्या केसेस आता खाली ते आपण नेक्स्ट लेक्चरला पाहू. सध्याला जास्त होऊन जाईल. तर मी तुम्हाला फक्त एक बेसिक आयडिया देतो. आज आपण काय काय अभ्यास केला. आज आपण अभ्यास केला काय, आपल्याला टोटल एनर्जी काढायची होती. त्याच्यासाठी आपण काय काय केलं? आपण टोटल एनर्जी काढण्यासाठी कायनेटिक एनर्जी काढली. कायनेटिक एनर्जीचे दोन फॉर्मॅट काढले, डिस्प्लेसमेंटच्या फॉर्मॅट मध्ये आणि टाइमच्या फॉर्मॅट मध्ये. ते कसे काढले? तर आपण व्हेलॉसिटीचे दोन फॉर्म्युले घेतले. व्हेलॉसिटीचे दोन फॉर्म्युले घेतले. हा डिस्प्लेसमेंटचा फॉर्म्युला आणि हा टाइमचा फॉर्म्युला. टाइम डिस्प्लेसमेंट याच्यातून काढला, टाइम याच्यातून काढला. ते व्हेलॉसिटीच्या फॉर्म्युल्यामध्ये टाकले 1/2 m v square. ओके.
एकदा 1/2 m v स्क्वेअर केलं तर एकदा डिस्प्लेसमेंटच्या फॉर्मॅटमध्ये हा फॉर्म्युला भेटतो आणि टायमाच्या फॉर्मॅटमध्ये हा फॉर्म्युला भेटतो. सो कायनेटिक एनर्जीचे दोघं फॉर्म्युले काढले. त्यानंतर आपण पोटेन्शियल एनर्जीकडे आपला मोर्चा वळवला. पोटेन्शियल एनर्जी जेवढं वर्क असते तेवढंच असते. वर्कचा फॉर्म्युला जो आपण घेतला होता तो वर्कचा फॉर्म्युला घेतला होता आपण फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट म्हणजे काय असतं वर्क असतं. त्याच्यामध्ये फोर्स जो असतो तो रिस्टोरिंग फोर्स आहे, त्याचा तो रिस्टोरिंग फोर्सचा फॉर्म्युला असतो -kx आणि डिस्प्लेसमेंट तुमचं अगेन्स्ट डायरेक्शन झाल्यामुळे निगेटिव्ह dx. सो दोघांचे मायनस मायनस कॅन्सल, सो kx dx तुम्हाला वर्क डन भेटलं. जेवढं वर्क डन असतं तेवढंच तुमचं पोटेन्शियल एनर्जी असते. पण हे वर्क डन फक्त एक स्मॉल इन्फायनाइटेसिमली स्मॉल डिस्प्लेसमेंट साठी घेतलं गेलेलं आहे. आपल्याला डिस्प्लेसमेंट ओ पॉईंट पासून पी पॉईंट पर्यंत काढायचं होतं, म्हणून ओ पॉईंट पासून पी पॉईंट पर्यंत डिस्प्लेसमेंट काढण्यासाठी त्याला इंटिग्रेट करा फ्रॉम ओ टू एक्स, कारण ओ ला 0 डिस्प्लेसमेंट होता आणि पी पॉईंट पर्यंत एक्स डिस्प्लेसमेंट आहे. आफ्टर इंटिग्रेशन वी विल गेट 1/2 kx². म्हणजे तुमचं वर्क भेटलं. तर वर्कचा आन्सर आलं 1/2 kx². मी तुम्हाला सांगितलंय जेवढं वर्क असतं तेवढीच तुमची एनर्जी असते, पोटेन्शियल एनर्जी असते, कारण दोघं सेम आहेत. मी यालाच काय म्हणणार, माझी पोटेन्शियल एनर्जी म्हणणार. आणि या पोटेन्शियल एनर्जी मध्ये मी थोडंसं रिअरेंज केलं. त्याला ते ω² k/m च्या फॉर्म्युल्याने रिअरेंजमेंट केले. तसं केल्यानंतर मला हा एक फॉर्म्युला भेटला जो इन फॉर्म ऑफ डिस्प्लेसमेंट भेटला. आता मी याच्यामध्ये मला जर हा फॉर्म्युला इन फॉर्म ऑफ टाइम पाहिजे तर मी काय करेल, या डिस्प्लेसमेंटच्या जागी या एक्सच्या जागी काय टाकेल, तो a sin of ωt + ϕ टाकून देईल. तर मला तो फॉर्म्युला टाइमच्या फॉर्मॅटमध्ये भेटेल. या ठिकाणी एक प्रिंट मिस्टेक झालेली आहे, कॉसच्या जागी साइन. ओके, सो हे तुम्हाला टाइम पिरियडच्या फॉर्मॅटमध्ये आन्सर भेटलं. आपल्याला एवढ्याची गरज नव्हती, पण आपण दोन्ही फॉर्मॅटमध्ये आन्सर काढले. मला जर टोटल एनर्जी पाहिजे तर मी हा ओमेगाच्या फॉर्मॅटमधला कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला घेतला, ओमेगाच्या फॉर्मॅटमधला पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला घेतला, दोघांची प्लस केली तर मला टोटल एनर्जी भेटली एवढी 1/2 m ω². आता हे टोटल एनर्जीला जर मी फ्रिक्वेन्सीच्या फॉर्ममध्ये लिहायचं झालं तर तिथं ओमेगाच्या जागी 2πn टाकायचं आणि जर टाइम पिरियडच्या फॉर्मॅटमध्ये यायचं झालं तर ओमेगाच्या जागी 2π/t टाकायचं. 2πn जर टाकलं तर आपल्याला हा फॉर्म्युला भेटतो. हा फ्रिक्वेन्सीच्या फॉर्मॅटमधला फॉर्म्युला कारण तो फ्री आहे. आणि जर आपण टाइम पिरियड टाकला तर हा फॉर्म्युला भेटतो कारण हा टाइम पिरियड. समजलं? हो सर.